पुढे काय म्हटलं, एका वर्तुळाचे परिघ 176 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचा व्यास किती? आता काय दिलं आपल्याला, परिघ दिले, ठीक आहे. आणि आपल्याला काय करायचं सांगितलं, वर्तुळाचा व्यास काढायला सांगितलं. बघा याच्यासाठी एक सूत्र आहे, परिघ बरोबर, ठीक आहे, परिघ बरोबर काय आहे, पाय गुणेला व्यास, पाय गुणेला व्यास, अशा पद्धतीने आपलं काय सूत्र आहे. मग आता परिघ दिलेलं आपल्याला किती आहे, 176 बरोबर. पाय माहितीये का, नाही मग पायची किंमत असते बघा, लक्षात घ्या, पायची किंमत असते एक तर 22/7 घ्यायची, किंवा पायची किंमत आपण 3.14 अशा पद्धतीनं घेऊ शकतो, ठीक आहे. पण आता आपल्याला इथे गणित सोडवायचं तर आपण काय करू, 22/7 हे घेऊ, ही किंमत घेऊ, ठीक आहे. 22/7 घेऊ, गुणेला व्याज काढायला सांगितलेला आहे, व्याज जशाच्या तसा. आता बघा, हे वरची संख्या गुणेला आहे, ही भागेला आहे, मग ही भागिले जाऊन काय होईल, गुणेला होईल. म्हणजे बघा 176 गुणेला 7 भागेला. आता काय सांगितलं आपल्याला, हे सॉरी, हे गुणेला एक निकडं म्हणजे काय राहिलं, 22 व्यास असं राहिलं, बरोबर आहे. 22 गुणेला व्यास राहिला, या साईडला घेतो बघा. मग आता हे 22 आहे ना, ती जाऊन पण इकडे भागेला होईल, म्हणजे काय राहील, 176 गुणेला 7 भागेला 22 बरोबर काय, व्यास राहील, ठीक आहे. बघा आता ह्या दोन्ही संख्याला 11 ने भाग दे बघा, 11 दुने 22, 11 जर भाग दिला, 11 एक 11, 6 उरले, 11 सखे 66, 2 न भाग दिला किती वेळेस जाईल, 8 वेळेस. शिल्लक करायला 8 गुणिला 7, 8 साठी किती होत्या, 56, म्हणजे आपलं उत्तर काय येईल, बी नंबरचं उत्तर काय आपलं बरोबर आहे, ठीक आहे.